नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मामा याच्यानंतर अशी सेवा चालू करतायत की ज्याचा पण डिग्री घ्यायला विदेशमध्ये ज्याचा मुलगा जाओ मुलगी जाओ, त्याला जर पोरगा जर डिग्रीला पाठवायचा, कुणाकडे पाठवायचा, कसा पाठवायचा, पैसे कुठे यायचं, त्याचं काय आहे, त्याला काय केलं पाहिजे, त्याच्या डोक्यावर घोंगर येतो। तर त्याच्यासाठी मी खडा आहे। माझ्या पाहतो तुम्ही या मग मुलगाला इंजिनिअरला जायचं, तर इंजिनिअरला कुठे जायचं? लंडनमध्ये जायचं, पॅरिसमध्ये जायचं, UK मध्ये जायचं का अमेरिकेला जायचं, कुठल्या युनिव्हर्सिटीत जायचं? ते सुद्धा आमचे एक्सपर्ट लोक तुम्हाला सांगू शकतील की बाबा याच्याकडे जायचं। आणि त्याला तिथं राहायची, खायची, त्याला कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये एंट्री द्यायचं काम मामा चालू करतोय। पहिल्यांदा आत्मा मालिक, ओम गुरुदेव, आई वडील आणि माझे गुरुजी पहिलीपासून त्यांनी मला शिकवलं आणि शिक्षणाची पहिली वीट त्यांनी टाकली आणि त्याच विटेच्या जोरावर आतापर्यंत मी इथं आलेलो आहे। तर मी सर्वांचं वंदन करतो। अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अनिल भाऊ पाटील, तसेच राष्ट्रीय सचिव माननीय श्री किरण भाऊ हसबे आणि राष्ट्रीय वरिष्ठ माननीय श्री अजित भैया शिंदे, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व गलाई बांधव, मित्रपरिवार, नातेवाईक, शुभचिंतक, आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे सहस्र स्वागत करतो। आता हा आपला गलाई व्यवसायातील लोकांचा मेळावा आहे। या मेळाव्यामध्ये आता पहिल्यांदा बोलायचं तर गलाईविषयीच बोललं पाहिजे। तर तुम्हाला सगळ्यात एक इतिहास सांगतो। आपला गलाई व्यवसाय हा 300 वर्ष अगोदर सुरू झालेला आहे। 300 वर्षे तोच आपण आता करत आलेलो आहे। तर हा व्यवसाय तुमचा वेजेगावमध्ये पहिलं हे काम व्हायचं। तर आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोण गलाईवाला हा विश्वास करू शकत नाही की बिन ऍसिडचं पण सोनं पकवता येतं। ते त्यावेळेला 300 वर्ष अगोदर लोक पकवत होते। तर ते पकवत कसे होते? तर ते काय करायचे, शेजारच्या गावागावातलं शेण गोळा करायचं आणि ते वलं शेण असायचं, त्यामध्ये जे व्यापाऱ्याने आणलेलं दागिनं, ते व्यापारी कसं दागिनं आणत होतं माहीत आहे? त्यावेळेला ना रस्ते होते, ना गाडी घोड्याची काही सुविधा होते। त्यावेळेला मुंबई पुणा अशा ठिकाणासून तिथले व्यापारी गाढवावरती दुईकडल्या साईडला त्या गोणीमध्ये दागिने घालायचं आणि 10-12 त्यांचं शिपाई त्या गाढवांना हाकलत न्यायचे आणि त्यांचा मॅनेजर घोड्या बसून यायचा आणि ह्या प्रोसेसला 4-5 दिवस लागायचे। मग तिथं आल्यानंतर त्यांचं जे दागिने त्याला गाळायचं नाही, काही करायचं नाही, फक्त ते ओलं सिमेंट आहे, शेण आहे, ते हातात घ्यायचं, त्यामध्ये ते दागिने टाकायचं आणि वरण त्यामध्ये सोरा, सोगा, गंध वगैरे असं ते केमिकल टाकायचं आणि ते बंद करून त्याचा लाडू बनवायचा। मग हे लाडू सगळं बनवून झालं की त्याची एक भट्टी लावायची आणि त्यावेळेस तो मॅनेजर काय करायचा, फक्त तो लिहायचा 1 लाडू, 2 लाडू, 4 लाडू, असं त्याचं 500-1000 जेवढं लाडू होतील तेवढं ते मेचायचं आणि ते भट्टी चालू करायची। मग ते चालू केल्यानंतर मग त्याला विजायला 1 दिवस लागायचा। ते विजल्यानंतर त्यापासून त्याला चाळून ते गोल 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 ते एकदम तुमचं प्युअर सोनं निघायचं। ते प्युअर सोनं फक्त त्यानं गोळं मेजायचं आणि जायचं। त्याच्यानंतर असं बरेच दिवस झाल्यानंतर त्यांना पण हा त्रास व्हायला लागला। मग ते म्हणायला लागले, अरे बाबा इतक्या लांब यायचं मुंबईसनं पुण्यासनं, म्हणून तू असं कर की एक
तुमच्याकडे एक माणूस कारिगर द्या, त्याला राहायला खायला सगळं आम्ही सर्व पुरवतो, फक्त आमचं काम करून तो दे. मग त्यांच्यातला एक माणूस त्याने दिला. परत अजून काही दिवसानं अजून दुसऱ्या गावात दिला, तिसऱ्या गावात दिला. असं होत होत हे आपलं गलाई व्यवसाय वाढत गेला. म्हणून आज आपल्याला बघा प्रत्येक दुकानदार आहे त्याच्या पाठीमागं तिथं जागा देतो, तो आपली सवलत द्यायचा. आता अवघड झाले, परंतु त्यावेळेला ती आपल्याला म्हणजे विनंती करून आपल्याला हे करायचे. तर हा असा आपला गलाई व्यवसाय साऱ्या जगभरात पसरला आणि ते वेजेगावमधून सुरुवात झाली. म्हणूनच तुमच्या या आपल्या सांगली जिल्ह्यातील या काही ठराविक तालुक्यामध्येच हा आपला व्यवसाय विकसित झालेला आहे. सर्व आपल्या तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक आपल्या भागातला माणूस भेटतो. तर असा हा आपला इतिहास आहे आणि आपल्या भागाच्या ह्याच्यामुळेच अशी उन्नती झालेली आहे. तर तुम्हाला थोडक्यात माझा प्रवास सांगतो. 1972 साली मी पारेगावमध्ये हायस्कूलला शिक्षण घेत होतो. माझं शिक्षण 8वीची सामायिक परीक्षा दिली आणि मी कलकत्त्याला गेलो. का गेलो हा खूप महत्त्वाचा विषय. का गेलो तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या इकडं भयंकर दुष्काळ पडलेला होता आणि मी प्रत्येक दिवस पाऱ्याला 6 किलोमीटर चालत जायचो. तिथं झाडाखाली बसून घरात आणलेली भाकरी खायचे आणि चालत परत यायचो. त्यावेळेला आपल्या घोटीला पाऱ्याकडल्या बाजूला एक घाट आहे. त्या घाटामध्ये सर्व गावातली लोक काम करायची. सर्व लोक काम करायची. त्यामध्ये माझं वडील, माझी आई ते सर्व काम करत होते आणि मी शाळेला जात होतो. हे मी फक्त 6 महिने बघितलं आणि मनात निश्चय केला असं आपल्याला इथं राहून चालणार नाही. तर आपल्याला गाव सोडलं पाहिजे, आपल्याला काहीतरी नाविन्य करून दाखवलं पाहिजे. म्हणून मी इथून माझी बहीण तिचे मिस्टर जयसिंग भोसले सिलिगुडी म्हणजे त्यांच्याकडे गेलो. 1 वर्ष 1.5 वर्ष तिथं काम केलं आणि त्यांनी मला कलकत्त्यात एक छोटासा रूम भाड्याने घेऊन दिला आणि तिथून माझं कलकत्त्याचं जीवन सुरू झालं. ते पण मी लय दिवस नाही, एक 6 महिन्याच्या वर्ष केलं आणि मी कलकत्ता ही मेट्रोपॉलिटन सिटी, त्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये मी बघितलं अरे हा घुटीत नाल्याला पट्ट्या बारकासा आणि शाळा 8वी. त्यावेळेला माझं इंग्लिशचे 26 अल्फाबेट्स पण माझे तोंडपाठ नव्हते. तर म्हणलं इथून आपण काही करू शकत नाही. तर काय केलं पाहिजे तर दिवसभर बिझनेस करायचं आणि रात्रभर मी प्रायव्हेटमध्ये इंग्लिश कोर्सेस केले. आज ते इंग्लिश कोर्सेस केले म्हणून आज मी माझा प्रवास पुढं नेऊ शकलो. तर आज त्या भाऊबाजारमध्ये एकही मराठी टिकत नव्हता. त्या ठिकाणी आपण सुरू केल्यानंतर आज सध्या 200 आपले गलायवाले आहेत. 200 गलायवाले आणि 7 हॉलमार्किंग सेंटर आहेत. तर ह्याचा पण मला गर्व वाटतो. आज भाऊबाजारमध्ये छाती ठोकून आपला मराठी माणूस बिझनेस करू शकतो. तर ते त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती. तसेच गलाय बांधवांना मी दुसरा विषय सांगतो की 1985 साली आज जे आपल्याला फायर असं आहे किंवा टेस्टिंग टन्स हे सगळं बोलतो आपण, तर त्यावेळेला ही फक्त क्रिया होत होती गव्हर्नमेंटच्या कस्टम ऑफिसमध्ये. तर त्यावेळेला मी हे आता जे लिक्विड सोनं करायचं परत त्याला सॉलिड करायचं काय करायचं हा जो आत्ता प्रकार आलेला आहे, मी 85ला 87ला मी त्यांच्याकडून ते फॉर्म्युला तिथे 2 माणसं घेऊन येऊन माझ्या ऑफिसमध्ये ते ट्राय करून मी त्यावेळेला फायर असाय करत होतो. किती साली 85-87च्या दरम्यान. आज तुम्हाला सांगायचं
तर ते तिथं मी म्हटलं हे तुम्ही कुठनं शिकला, तुमचं काय? तर त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे एक पुस्तक होतं, ते विदेशी सायंटिस्टनं लिहिलेलं होतं. तर त्या पुस्तकाचं बऱ्याच झेरॉक्स आज पण माझ्याकडे आहेत आणि ते पुस्तक मला पाहिजे म्हणून मी ते पुस्तक मागवण्याचा प्रयत्न केला आणि मी ते करेपर्यंत ते मला एका इंग्लंडमध्ये एका लायब्ररीमध्ये मला ते भेटलं आणि मी पैसे वगैरे पाठवलं, तोपर्यंत ते सेल झालं, आउट ऑफ मार्केट झालं. तर ते परत कुठंही पुस्तक ते भेटलेलं नाही. तर असं ते त्यावेळेला हे केलं आणि 2000 साली मी आज जे आपले कॉम्प्युटराइज मशीन, ज्या मशीननं आपण टंच काढतो, सोन्याची पारख करतो, ते 2000 साली मी स्वतः तयार केली. मी ती स्वतः तयार केली आणि कलकत्त्याच्या मार्केटमध्ये 1 वर्ष चालवली. त्याचा साक्षात अजित भैया शिंदे ने ते माझे मशीन बघितल्या, त्याचं काम बघितले, तिची प्युरिटी बघितल्या आणि ते कॉम्प्युटरमध्ये एक लिहायसाठी एक वेगळी भाषा यूज केली जाते, इंजिनिअरिंग भाषा. ते जर सुद्धा माणसं आणून ते करून सगळं करून मी त्यावेळेला 1 वर्ष ते मशीन चालवले. त्यामध्ये काही थोडंसं फार एरर आलं म्हणून ते मी बंद करून टाकलं. आता ते एरर म्हणजे काय होतं, आता सोनं आहे, त्या सोन्याची जर होमोजिनिटी जर व्यवस्थित नसेल तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं टंच येतो आणि वेगवेगळं यायचं ते कारण होतं त्यावेळेला मला ह्या मिशनी वगैरे नव्हत्या म्हणून मग ते म्हणलं बाबा नाही इथे एरर येतोय, ह्या पॉईंटावर दुसऱ्या पॉईंटावर दुसऱ्या पॉईंटावर दुसऱ्या पॉईंट गेलं की वेगवेगळं एरर येतोय म्हणून मी ते सगळं परत बंद करून टाकलं. तिसरी गोष्ट अशी की भारतामध्ये टाटा हे कलकत्त्याला शिंगूरला आले, नॅनो कंपनी तयार करायचं. तर तिथलं गव्हर्नमेंट, तिथलं पब्लिक त्यांना टिकू दिलं नाही, त्यांनी ते थांबू शकले नाही. तिथं त्यांचं सगळं केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर ते आज पण पडलेलं आहे, त्याने मोडून परत ते गुजरातला कंपनी नेले. त्याच परिसरात आज ह्या तुमच्या मामानं, आज या कुटीच्या माणसानं 65 एकर जमीन खरेदी करून तिथं आता सध्या दत्त मंदिर आहे. 65 एकराच्या जमिनीच्या खरेदीमध्ये 65 एकरामध्ये आपलं दत्त मंदिर खडं आहे. आज आपला मराठ्याचा पण तिथं वाजा गाजा आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या दत्त मंदिरासाठी किती तलवारी बघितल्या, किती काट्या बघितल्या, किती काय बघितलं, पण आपण थांबणार नाही. आणि त्याचं रजिस्ट्री केलेलं ते रजिस्ट्रेशनचे पेपर कुणाचे अर्धा गुंठा आहे, कुणाचे 5 गुंठा आहे, कुणाचं 15 गुंठा आहे, 10 गुंठा आहे, अशी ते जे रजिस्ट्रीला दस्त ज्याला म्हणतो आपण, ते दस्त असं इतकं मोठं होतं, ते इतकं मोठं आहे, इतकं दस्त केलं तर त्या जमीन 75% माझ्या नावची रजिस्ट्री आहे. तसेच आता हे हॉलमार्किंग, तर हॉलमार्किंग विषयी जरा बोलतो. हॉलमार्किंग हे इंडिया गव्हर्नमेंटनं 2001 साली चालू केलं, परंतु मामानं तुमच्या गव्हर्नमेंटनं 2001 ला केलं, पण मामानं 1994 ला मला हॉलमार्किंग करायचं आहे. म्हणून आज हॉलमार्किंग क्षेत्रात असणारे सर्वांना माहीत असतील, पट्टवर्धन साहेब त्यावेळेला सर्व्हिस करत होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं मला हॉलमार्किंग करायचं आहे. तर ते म्हणजे इंडियात शक्य नाही, इंडियात होत नाही, तू शक्य नाही, कधीच होणार नाही. अहो म्हणले साहेब, म्हणलं विदेशात होते मग आपल्या इथं का होत नाही. तर त्यांनी मला सांगितलं की इंडियात का होणार. तर त्यावेळी ते सर्व्हिस करत होते. तर ते म्हणले हे पहा, विदेशात कसं आहे
एक फॅक्टरी असतात, तिथं 200-500 वर्कर काम करतात, तिथं 20 किलो सोनं येतं, त्याला 22 कॅरेट बनवलं जातं, त्यातच स्टार होते, त्यातच बॉल होतात, त्यातच सगळं जे बनतं प्रोडक्शन ते तिथं तसं बनवलं जातं. म्हणून तिथं एक क्वालिटी राहते, म्हणून तिथं होईल. पण आपल्या इंडियात काय आहे, बॉल एक बनवतोय, 5 एक बनवतोय, तार एक बनवतोय, तो एक देतोय, हे एक देतोय, म्हणून इंडियात कधी होणार नाही. आणि तेच पटवर्धन साहेब माझ्या या हॉलमार्किंगमध्ये ऑडिट करायला आले होते. त्यावेळेला पण त्यांना मी आठवण करून दिली, म्हणजे आपली 94ला भेट झाली होती आणि त्यावेळेला आपण असं बोलत होतो. आणि त्यावेळी मला तुम्ही सांगितलं होणार नाही, आणि मग हे आता तर आहे, आता का चालू आहे, तर त्याने सांगितलं हे पहा, त्यावेळी तुम्ही करत होता, तुम्ही पब्लिक होता, तुम्ही इंडिव्हिज्युअल पार्टी होता. जर गव्हर्नमेंट म्हणेल तर गव्हर्नमेंट काय पण करू शकतं. गव्हर्नमेंटला जर रस्ता करायचा आहे, तिथं 10 मजली बिल्डिंग असेल तर ती पाडू शकते, पण तुमचा बांध तिकडे आला का तिकडे गेला ते तुम्ही काय करू शकता काय, काय करू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमच्यानं ते शक्य नाही. गव्हर्नमेंटनं बाध्यता केली, केलंच पाहिजे. कारण काय तर ते सर्वांना करावं लागेल. त्याच्यानंतर आम्ही मग ते 2008ला आपलं हॉलमार्किंग पण चालू केलं. पटवर्धन साहेब आले, पटवर्धन भेटले, आणि हे पटवर्धन साहेब हे सर्वांना ओळखीचे आणि माहितीचे, हॉलमार्किंग क्षेत्रात आहे त्यांना सर्वांना माहिती आहे. आणि मी भेटलो होतो त्यावेळेस ते सर्व्हिस करत होते, आणि ते रिटायर झाल्यानंतर ऑडिटर म्हणून काम करायला लागले. त्यानंतर आम्ही माझी मुलं मोठी झाली, मुलग्यानं पण हॉलमार्किंग MBA वगैरे केलं, आणि मुलगा त्यावेळेला तुमच्या तनिष्कमध्ये नोकरी करायचा विचार करत होता. तर माझ्या मुलग्याला प्रोडक्शन मॅनेजर म्हणून त्यावेळेला 80,000 रुपये पगार होता. तर मुलगा आला, मला विचारलं बाबा काय करू. तर मी सांगितलं हे बघ, तुला नोकरी करायचं काय करायचं ते तुझं काम आहे, तू ठरव, मी तुला काही डिसिशन देणार नाही. आणि हे बाबानं जो इतकी वर्ष जो बनवलेला प्लॅटफॉर्म आहे, ह्या प्लॅटफॉर्मवर जर आला तर आपण याला अजून इथून पुढे घेऊन जाऊ, आणि MBA केलेले 4 माणसाला आपल्या कंपनीतच नोकरी देऊ. तर जी तनिष्क कंपनी म्हणजे माझा मुलगा नोकरीला जायचा विचार करत होता, त्या कंपनी आज जिथं सगळ्या गलायवाल्या सगळ्यांना माहीत आहे, आज त्यांचं 240च्या वर आउटलेट आहेत. तर त्या कंपनीचं पहिलं हॉलमार्किंग माझ्या मुलाने करून दिलेलं आहे, ज्यामध्ये तो नोकरीला जायचा. त्याच्यानंतर आम्ही मुलगा MBA केलं, मुलग्याचा पण हातभार लागला, आणि मग आम्ही ज्वेलरीमध्ये पदार्पण केलं. आज इंडियामध्ये असलेली आपली सर्व नामांकित ज्वेलरीमध्ये आपल्या राहुल हॉलमार्किंगला सगळे ओळखतात. आणि मग मुलगा ज्या वेळेला बापाच्या बरोबरीला येतो त्यावेळेला बापाचा पण उत्साह वाढलेला असतो. त्यावेळेला खरं म्हणाय असं एक म्हण मी पूर्वी ऐकलेली की माणसाला 2 वेळा जवानी येते, एकदा स्वतःची आणि एकदा मुलाला जवानी येते, त्यावेळेला पण बापाला जवानी येते. त्या जवानीच्या भरात आता मी काम करतो. आणि राहुल ज्वेलरीमध्ये आलो. आज आपला राहुल ज्वेलरी सुद्धा चांगला मार्केटमध्ये एक ब्रँड तयार झालेला आहे. आणि माझी मुलगी तिनं पण उच्च शिक्षण घेऊन जेट एअरवेज अशा कंपनीमध्ये काम केलं. आणि तिचं लग्न झाल्यानंतर एक बेबी झाल्यानंतर मी सांगितलं म्हणजे हे सगळं बंद कर, काय करायची गरज नाही, घरात बसून राहा. काही दिवस ती बसून राहिले. परत म्हटलं पप्पा किती दिवस असं बसायचं, बरं चल. मग तिला काय केलं, आपली ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये एकच ज्वेलरीमध्ये आहे दुसरं दुकान आहे, आणि त्याच्या शेजारी मुलगीला एक दुकान घेऊन दिलं. ती आकृती सिल्वर नावानं चालू केलं. आज माझ्या माघारी बनीभावनामध्ये ईर्ष्या, त्यांची भांडणं, त्यांची तक्रार नको म्हणून मी दोघांकडं वचन घेतलं. मुलाला सांगितलं तू कधी सिल्वरचं बिझनेस करायचं नाही, आणि मुलीला सांगितलं
तू कधी सोन्याचं करायचं नाही, मुलग्यानं सोन्याचं करायचं, तू चांदीचं करायचं, जेवढं मोठं करायचं तेवढं करा, काही प्रॉब्लेम नाही. असं त्या दोघांमध्ये बंधन करून टाकलं की नंतर वाद नको. अरे माझं गिऱ्हाईक बहिणीकडे गेलं, बन म्हणणार भावाकडे गेलं, असं काही वाद नको. आणि दुसरी गोष्ट अशी की हा व्यवसाय चालतच होता. त्यामध्ये मी 2024 फिरायला म्हणून दुबईला गेलो आणि दुबईचा माझा प्रोग्राम वगैरे चालू होता. त्यावेळेला कलकत्त्यातील आपले गलायवाले दोघं मला विचारलं, मामा आम्ही पण दुबईला जायचं म्हणतोय, मग चला की आपण सगळी मिळून जाऊया. हो तिथं भाषेचा प्रॉब्लेम, तिथं पैशाचा प्रॉब्लेम, हे सगळं लपडबाजी आहे, काय करायचं. तर ते 2 माणसांनी मला सांगितलं. मग ते 2 माणसाचं हे माझ्या डोक्यात होतं. मी म्हटलं ठीक आहे करूया. पण ॲक्च्युली माझा प्रोग्राम दुबईला जायचा ठरलेलाच होता आधीच. मग गेलो दुबईला फिरल्यानंतर तिथलं सगळं वातावरण बघितलं, नवीन काय आहे काय नाही. त्यानंतर मनात एक विचार आला, आज माझं 2 जर कलकत्त्यातील गलाई बांधव मला असं जर म्हणत असतील तर माझ्या इंडियामध्ये कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोकांना भाषेचा प्रॉब्लेम आहे, कुणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, कसं जायचं काय जायचं, कसं बोलायचं, इंग्लिश येत नाही काय येत नाही. तर त्यासाठी माझ्या मनात एक विचार आला की नाही आपण टुरिझम कंपनी खोलूया. आपण ती टुरिझम कंपनी खोलून त्या टुरिझम कंपनी मार्फत एक लोकांची सेवा पण होईल, 2 पैसे पण भेटतील आणि सेवा होईल आणि माझ्या मराठी बांधवांना उपयोगी पडेल. का उपयोगी पडेल? आज समजा मी गोष्टीत राहिला असतं, मी किती जग बघितलं, इकडं डोंगर तिकडं डोंगर ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे गोष्टी. आज मी कलकत्त्याला गेलो, तिथला परिवेश बघून मला वाटलं इंग्लिश शिकलं पाहिजे. विदेशात गेलो, तिथलं काय डेव्हलपमेंट आहे ते बघितलं, तर हे आपल्यात आलं पाहिजे. आपला सांगली जिल्ह्यातला माणूस इंडियामध्ये चौघडच गेला, तो एक लिमिटेशन आहे. पण अनलिमिटेशनमध्ये या, त्या जगाच्या पातळीवर बघा की जगात काय चाललंय, जावा फिरा, 2 पैसे तुम्ही इकडे तिकडे खर्चा करता, ते जगात जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल की आपण काय केलं पाहिजे. आणि तुम्हाला त्यातला जे भाग सांगतो की 85च्या दरम्यान कलकत्त्यातलं एक माझं छोटंसं एक गिऱ्हाईक होतं, त्याचं बाचं छोटं मोठं दुकान होतं. आणि तो काय करायचा, इकडे तिकडे पैसे काहीतरी करून म्हणजे कसं तरी चाललं होतं. त्यावेळेला तुमचं VCR TV VCR आलं, ते भाड्याने द्यायचं, ते सिंगापूरमधनं तुमच्या मलेशियामधनं मागवायचं आणि ते भाड्याने द्यायचं. हे असा त्यानं पण काहीतरी कुठून पैसे जुगार केला आणि तो करायला सुरू केला. तर तो होता सोनाराचा पोरगा, त्याची नजर होती सोनाराची. तो त्यानं 1-2-3 ट्रिपा केल्या आणि त्यावेळेला तिची एका वस्तूवर नजर पडली. ते होतं काय, अमेरिकन डायमंड. त्यावेळी इंडियात अमेरिकन डायमंड कुणाला माहीत नव्हतं. त्यानं त्यावेळेला ते अमेरिकन डायमंड समजा की 1000 रुपये किलो भावानं तिथं खरेदी केलं आणि इंडियात आणून त्यानं ते कॅरेट 1000 रुपये कॅरेटनं विकलं. त्यावेळेला हजारो डायमंडचं व्यापारी सुद्धा फसलं. म्हणजे इतकं त्यामध्ये ती क्वालिटी चांगली होती. तर त्यानं तो व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला सांगतो, सगळ्या कलकत्त्यामध्ये दारू विकायचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडं, सगळ्यात मोठा बिल्डिंग बनवणारा कॉन्ट्रॅक्टर तो करोडोचा मालक झाला. तर तसं जर माझ्या एखाद्या मराठी बांधवाला जर असं जर विदेशात जाऊन जर काही सापडलं, त्याच्यापेक्षा मला कशातही आनंद व्हायचा नाही. आता इथपर्यंत जे चालू असलेली तुमच्या प्रकाश मामाची सेवा, त्याच्यानंतर ह्याचा बामाचा असणारा पुढचा जो प्लॅन प्रोग्राम आहे तो आहे मामाला शिक्षण अपुरं होतं. म्हणून जे काय प्रॉब्लेम आलं
तर कुणालाही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मामा याच्यानंतर अशी सेवा चालू करतायत की ज्याचा पण डिग्री घ्यायला विदेशमध्ये जो विदेशमध्ये ज्याचा मुलगा जाओ मुलगी जाओ, अहो तो काय, तो कुठं बँकेत नोकरीला असतो, कुठे शाळा मास्तर आहे, कुठे हायस्कूल आहे, त्याला जर पोरगा जर डिग्रीला पाठवायचा, कुणाकडे पाठवायचा, कसा पाठवायचा, पैसे कुठे यायचं, त्याचं काय आहे, त्याला काय केलं पाहिजे, त्याच्या डोक्यावर घोंगर येतो. तर त्याच्यासाठी मी खडा आहे. माझ्या पातो तुम्ही या तुम्हाला वर्ल्डमध्ये असं आहे, असं समजा मुलगा जायचं म्हणतो, मग मुलगाला इंजिनिअरला जायचं, तो इंजिनिअरला कुठे जायचं, लंडनमध्ये जायचं, पॅरिसमध्ये जायचं, UK जायचं का अमेरिकेला जायचं, कुठल्या युनिव्हर्सिटीत जायचं, ते सुद्धा आमचे एक्सपर्ट लोक तुम्हाला सांगू शकतील की बाबा याच्याकडे जायचं. आणि त्याला तिथं राहायची खायची, त्याला कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये एंट्री द्यायचं काम मामा चालू करतोय. आपल्या कलाई बांधवांना एकच विनंती सांगतो की आपलं मन स्वच्छ आणि चांगलं ठेवून जर आपण राहिलो तर परमेश्वर आपली प्रगती करतच असतो, करतोच. आज तुम्हाला सांगतो कलकत्त्यामध्ये सोन्यामध्ये काय काय भेसळ, पावडर काय सगळं काय आले. परंतु मामाने कधी जीवनात ना चांदी घातली ना पावडर घातली. पण आज पण प्रकाश मामाचं सोनं 50 रुपये जादा रेटनं विकलं जातं. आणि माझ्या प्रत्येक गिरायकाला मी छाती टाकून सांगतो, तुला कोण पण असू दे, तुला जर त्याच्याविषयी काय बोलला तर तुला काय बोलायची गरज नाही, सरळ आमच्या कंपनीला फोन लावत, आमच्या कंपनीचा माणूस त्याला सांगल जे काय सांगायचं ते. आज अशी इज्जत हे आपल्याकडे पाहिजे. पैसा हा गरजेचा आहे, परंतु प्रत्येकानं आपल्यामध्ये असलेला आत्मा ह्याला जागृत ठेवलं पाहिजे. हो का, आपण काही जरी केलं दुसऱ्याला नाही सांगितलं तर आपल्या आत्म्याला सगळं माहीत असते. तर आत्मा जेवढा तुमचा पवित्र आणि आत्म्याला जेवढा तुम्ही सबळ ठेवताला तेवढं तुम्हाला पुढे जायला कोणी थांबू शकणार नाही. तर सगळ्यांनी हे करा, आपलं मन साफ ठेवा. आणि दुसरं असं आपल्याला आता एक आपल्या गलाई व्यवसायामध्ये एक प्रॉब्लेम येतो. तो प्रॉब्लेम असा आहे की गव्हर्नमेंटनं आता हॉलमार्किंगचा स्टॅम्प आलेलं सोनं घेतलं पाहिजे, नाहीतर तुमचा धंदा बंद. मग आपले गलायवाले कुठं जाणार, छोटे आहे ते कुठं जाणार. तर त्यासाठी मी सर्व गलाई बांधवांना विनंती करतो की तुम्ही सगळे एकजूट व्हा, एका कवळ्यात या, एका ठिकाणी या, एका संघटनेत या. त्यावेळेला आपण पुढे जाऊ शकतो. तर तुम्हाला मी सांगतो, कलकत्याचे दिवस बाजार करायला गेलो, तिथं द्राक्षे विकत होते. त्याला मी विचारलं, बाबा हे द्राक्षे कसे दिले? तो म्हणला हे 60 रुपये आणि हे 100 रुपये. का रे बाबा? तर म्हणला हे द्राक्षे आहेत, घडातून गळलेले आहे ते, म्हणून ते 60 रुपये निघतोय. आणि हे घडात आहे ते म्हणून तो 100 रुपये घेतोय. आणि घडातून सुटलेली लवकर खराब पण होते ते, आणि ही खराब पण होत नाही ते. तर तसं तुम्ही खराब होऊ नका, घडाबरोबर राहा. आणि आपल्या मराठी बांधवांना जे येणाऱ्या दिवसामध्ये जो प्रॉब्लेम आहे त्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये आपलं परिवर्तन व्हावं, त्याची लायसन्स मिळावे, त्याच्यासाठी आपले अखिल भारतीय संघटन आपल्याबरोबर आहेतच. परंतु त्याच्याबरोबर मी पण योगदान देऊन आपल्या सर्वांना न्याय मिळवून द्यायची 100% कोशिश करेन. एवढं सांगून मी माझं विचार संपवतो. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या.
एकदा जोरदार टाळ्यांनी अनिल भाऊंचं कौतुक करूया. विजय भाऊंना विनंती करतो कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. अजित भैया या प्लीज. विजय भाऊ आपण स्टेजवरती यायचं आहे. उत्तम भैया जावा. अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री अनिल भाऊ पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि आदरणीय मामांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि संबंध जगभरात ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्यासाठी खुलं या ठिकाणी आव्हान त्यांनी केलं आहे की त्यांच्या शिक्षणाची पुढील जबाबदारी घेण्याचं काम आदरणीय मामांच्या पुढील प्लॅनिंगमध्ये आहे.